मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर इथं सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ झाला। कुठल्याही प्रदेशाच्या विकासासाठी विमानतळ गरजेचं असतं असं सांगत या सेवेमुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। हवाई सेवा आली की उद्योगही येतात, गुंतवणूक येते आणि त्यातून रोजगार निर्मिती होते असं मुख्यमंत्री म्हणाले। 2014 पासून सोलापूरला विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न होता, त्याला आज यश मिळालं असं त्यांनी सांगितलं। सोलापूर जिल्ह्यात अनेक तीर्थक्षेत्र आणि शक्तिपीठं आहेत, त्यामुळे इथं विमानसेवा सुरू होणं आवश्यक होतं असं ते म्हणाले। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सोलापूरला मुंबईशी जोडणं महत्त्वाचं होतं, त्यातून सोलापूरच्या विकासाला गती मिळेल। आज ही विमानसेवा सुरू झाली असून मुंबईहून पहिलं विमान सोलापूरमध्ये आलं असं मुख्यमंत्री म्हणाले। आज ही मुंबई सोलापूर विमानसेवा म्हणजे सोलापूरला आता आम्ही जगाशी जोडतो आहोत। या ठिकाणी पंढरपूर असेल, विठ्ठलाचं दर्शन घेणारे, आई तुळजाभवानीचं दर्शन घेणारे, सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेणारे असे सगळे जे भाविक आहेत त्यांच्याकरता ही एक मोठी सेवा आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि देशाच्या आणि जगाच्या मॅपवर आता सोलापूरची कनेक्टिव्हिटी आलेली आहे। ही मला असं वाटतं सोलापूरकरांकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। सोलापूरमध्ये लवकरच आयटी पार्क सुरू केलं जाईल अशी घोषणाही त्यांनी केली। सोलापूरच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 1000 कोटी रुपये दिले जातील असंही ते म्हणाले। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे, मात्र या काळात पोलीस प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी उत्तम काम केलं असं ते म्हणाले। नुकसानग्रस्तांना जाहीर केलेली मदत लवकरच त्यांच्या खात्यात जमा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यातले मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते।